नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 13 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कार्यकर्त्यांवर अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतली उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांची भेट, जाणून घेतली गुन्ह्याबाबतची सविस्तर माहिती। सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी कोरेगाव आणि पिंपळे बुद्रुक येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी 5 वाजता कोरेगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास भेट दिली। यावेळी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्याशी चर्चा केली आणि गुन्ह्याविषयी माहिती जाणून घेतली। सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर विरोधकांनी जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर अॅट्रॉसिटीसह वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल करून अन्यायकारक कारवाई सुरू करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत। विरोधकांना पराभव दिसू लागल्याने त्यांनी प्रशासनाला हाताशी धरून हा रडीचढाव सुरू केला आहे, असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी रविवारी सायंकाळी पत्रक काढून केला होता। प्रसार माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये याबाबतची बातमी प्रसिद्ध झाली होती। सोमवारी सायंकाळी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार शशिकांत शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली व कोरेगाव शहरातील आणि पिंपळे बुद्रुक येथील अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती घेऊन चर्चा केली। सुमारे 1.5 तास ते या कार्यालयात थांबले होते। दरम्यान याविषयी पत्रकारांना माहिती देताना आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले की विरोधकांकडून जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत। अशा दडपशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागले तरी ते केले जाईल आणि विरोधकांना धडा शिकवला जाईल। आम्ही कायदेशीर मार्गाने आवाज उठवणार आहोत। त्यानंतरही दखल घेतली न गेल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून अशा दडपशाहीच्या विरोधात तीव्र आंदोलने करावे लागेल, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे। कोरेगाव शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। रेल्वे स्टेशनसमोर महाकाय वडाचे झाड महामार्गावर उन्मळून पडले। तब्बल 3 तास वाहतूक कोंडी। नगरसेवकांनी यंत्रणा लावून झाड बाजूला काढले। कोरेगाव शहर व परिसरात सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। जोरदार वाऱ्यामुळे रेल्वे स्टेशन समोरील वडाचे महाकाय झाड उन्मळून सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर पडले। दुपारी 3:30 ते 6:30 या दरम्यान सातारा ते कोरेगाव दरम्यानची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरसेविका संगीता ओसवाल व माजी नगरसेवक नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल यांनी स्वखर्चाने खाजगी यंत्रणा बोलावून झाडाच्या फांद्या कापल्या आणि क्रेनच्या सहाय्याने झाड बाजूला केले। त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली। सातारा पंढरपूर राज्यमार्ग याची दर्जोन्नती होऊन तो आता सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग बनला आहे। या महामार्गाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नसल्याने महामार्गाकडेला असलेल्या जुन्या झाडांकडे कोणती यंत्रणा लक्ष देत नाही। त्यामुळे अवकाळी पावसामध्ये आणि जोरदार वाऱ्यामध्ये झाडे उन्मळून पडण्याची घटना सातत्याने घडत आहे। सोमवारी सकाळपासून कोरेगाव शहरात ढगाळ वातावरण होते। दुपारी 3 वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। त्या दरम्यान रेल्वे स्टेशन आणि कोरेगाव नगरपंचायतीचा पंपिंग स्टेशन समोरील महाकाय वडाचे झाड अचानक उन्मळून पडले। त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। तसेच कोरेगाव शहर आणि परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला। मोठमोठी वाहने आणि एसटी बसेस अडकून पडल्या। रेल्वे स्टेशन आणि पंप हाऊस परिसरात वानरसेनेची सेवा करणारे जयवंत शिंदे महाराज व यश संजय बर्गे, महेश पोपटराव भिलारे, जीवन येवले यांच्यासह युवकांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला। छोट्या छोट्या फांद्या तोडून एकेरी वाहतूक कशी सुरू राहील यासाठी प्रयत्न केला। दुचाकींना रस्ता खुला करून दिला। त्यामुळे केवळ 4 चाकी वाहने आणि अवजड वाहने अडकून पडली होती। स्थानिक प्रशासन माहिती कळवून सुद्धा लक्ष देत नसल्याचे पाहून माजी नगरसेवक नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल यांनी स्वतः रेल्वे स्टेशन परिसरात धाव घेतली। त्यांनी तातडीने लासूर येथील वखार व्यवसाय करणाऱ्या अब्दुल शेख व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ प्रचारण केले। सर्वांनी एकत्रित येऊन सर्वप्रथम वडाच्या झाडाच्या फांद्या कापल्या। त्यानंतर महाकाय क्रेन आणून झाडाचे खोड बाजूला केले। यामध्ये 2 ते 2.5 तास वेळ गेला। त्यानंतर 6:30 वाजता वाहतूक सुरळीत झाली। नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत। माझे नाव भीमराव शेडगे, माझं गाव कुळकजा, मान तालुका।
मी सातारला गेलो होतो मालासाठी. मी व्यावसायिक आहे, माझं दुकान आहे. मी मालाची गाडी भरून आलो होतो आणि ह्या रस्त्यात कोरेगावच्या स्टेशन नजीक रेल्वे स्टेशनच्या वडाचं मोठं झाड पडलं होतं. पण 1 तास होऊन 2 तास झाले तरी प्रशासनाचा एकही माणूस इथं कोण आलेला नाही. आणि मी आता कोणीतरी कुऱ्हाड आणली म्हणून आम्ही कुऱ्हाडीनं छोटी छोटी लाकडी तोडून हा रस्ता जेवढा होईल एवढा आम्ही मोकळा केलेला आहे. अजून तर प्रशासन कोण आलेलं नाही, कारण 2 तास झाला असतो, 1.5-2 तास तर होऊन गेले. किसनवीर व खंडाळा साखर कारखान्याचे ऊस बिल जमा 16,76,00,000 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग. व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे. किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा सहकारी साखर कारखान्याकडे 1 ते 15 डिसेंबरपर्यंत गळीतास आलेल्या ऊसाची बिलाची रक्कम प्रति मेट्रिक टन 3,000 रुपयाप्रमाणे एकूण 16,76,00,000 रुपये एवढी रक्कम संबंधित ऊस उत्पादक सभासद शेतकरी व बिगर सभासद शेतकरी यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती किसनवीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली. कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद आबा पाटील यांनी सूतोवाच केल्याप्रमाणे नुकतीच नोव्हेंबर महिन्याची बिलेही कारखान्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेली आहेत. डिसेंबर महिन्यात दिनांक 1 ते 15 या कालावधीत कारखान्याकडे गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 16,76,812 रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर सोमवार दिनांक 13 मे रोजी वर्ग केलेले आहेत. साखरेच्या भावामध्ये चढ उतार तसेच बाजारपेठेत साखरेस उठाव नसल्याने कारखान्याच्या संचालक मंडळात शेतकऱ्यांची बिले देण्यास विलंब होत आहे. उर्वरित पंधरवड्याची बिलेही लवकरात लवकर जमा करणार असून सभासदांनी आतापर्यंत जो संयम व विश्वास संचालक मंडळावर दाखविला आहे तो स्तुत्य व अभिमानास्पद आहे. त्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांचे मनापासून आभार मानतो, असेही शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.